शहरात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण आहे, त्यामुळे अनियंत्रित आणि बेजबाबदार वाहतुकीचे प्रमाण वाढलेले आहे। याचे प्रमुख कारण स्मार्ट सिटी व विकसनशील शहरातील निकषाप्रमाणे रस्त्यांची गुणवत्ता दर्जा नाही। राज्यमार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांचे शहरांतर्गत मुख्य रस्त्यांना जोडल्यानंतर केल्या जाणाऱ्या वाहतुकीच्या नियमांचे चिन्हांकन आणि निर्देशाचे फलक बऱ्याच ठिकाणी दिसत नाहीत। सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी रस्त्यातील दुभाजकांची दुरावस्था, आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधकाच्या नियमांचे गतिरोधकाचा अभाव, चौकातील बंद अवस्थेतील सिग्नल, बंद अवस्थेतील सीसीटीव्ही या सर्व बाबींमध्ये समन्वयाचा अभाव, यामुळे शहरात अपघात आणि अपघाती मृत्यूची मालिका अद्याप सुरूच आहे, अशी चिंता माकपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांनी व्यक्त केली। शुक्रवार दिनांक 24 जानेवारी रोजी सोलापूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शीतल तेलीउगले यांना ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले। या शिष्टमंडळात माकपचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम.एच. शेख, कॉम्रेड युसुफ शेख मेजर, ॲडव्होकेट अनिल वासम, कॉम्रेड विल्यम ससाणे, कॉम्रेड दाऊद शेख, कॉम्रेड नरेश दुगाणे आदींची उपस्थिती होती। या निवेदनामार्फत शहरातील जड वाहतुकीमुळे होत असलेली जीवितहानी, वित्तहानी टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन, वाहतूक शाखेकडून वाहनांची वैधता, वेग, कागदपत्रे आदींची तपासणी करण्यात यावी, महामार्गावरील गतिरोधकाप्रमाणे गतिरोधक बसवण्यात यावेत, बंद असलेले सिग्नल, बंद असलेले सीसीटीव्ही तात्काळ चालू करावे, तसेच हैदराबाद रोड, अक्कलकोट रोड मार्गे शांती चौक ते गुरु नानक चौक या नागरिकांच्या प्रचंड वर्दळीच्या मार्गावरून होत असलेली जड वाहतूक, माल वाहतूक कायमस्वरूपी बंद करून याला उपलब्ध असणाऱ्या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा व त्यास बाह्य वळण द्यावे, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।